नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पुण्यामध्येच एका खाजगी आस्थापनाने, तिचं नाव नाही घेऊ शकत मी, अवघ्या 3 दिवसामध्ये 2000 स्क्वेअर फीटचं पूर्ण बांधकाम उभा करून दाखवलं 3D प्रिंटिंगच्या मदतीनं. जपानमध्ये पण एक रेल्वे स्टेशन हे विक्रमी 6 दिवसामध्ये उभारलं होतं 3D प्रिंटिंगच्या मदतीने. पण आता काय की सगळीकडे काही 3D प्रिंट येईल, ते हळूहळू ते होणारच आहे. पण आपली गरज काही वेळेला खूप वेगळी असते. जसं आता हे व्हेकलवरती म्हणजे गाडीवरती उभा केलेलं टॉयलेट आहे, तुमच्या शेतामध्ये कोठा करायचा आहे किंवा तुमचे बिल्डिंगच्या साईट्स आहेत त्या ठिकाणी छोटंसं ऑफिस करायचं आहे किंवा असं एक तात्काळ बांधकाम करायचं आहे की जे दीर्घकालीन चालेल, एका ठिकाणातनं पुन्हा दुसऱ्या ठिकाणी आणि कित्येक वेळेला तुम्ही वापरू शकतो, असं जर असेल तर त्याचं सोल्युशन. कारण हे मराठा एंटरप्रेन्योरचा जो एक्सपो आहे पुण्यामध्ये 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला, त्या निमित्ताने त्या मंडळीने आमच्याकडे एक उत्तम असे उद्योजक आणि किती वेगळ्या पद्धतीचे उद्योजक भेटत आहेत, तर त्यांची ओळख महाराष्ट्राला करून द्या असं सांगितल्यानंतर त्या मंडळींशी मी भेटतोय, बोलतोय आणि त्यातनं आता ऋतुजा मोरे माझ्या संपर्कात आल्या. थँक्यू. पूर्ण नाव? नमस्कार, मी ऋतुजा चंद्रशेखर मोरे. मॅजिक स्ट्रक्चर्स हे ब्रँड नेम आहे तुमचं? येस. आणि शिक्षण ऋतुजा? माझं आर्किटेक्चर झालेलं आहे, MArch झालेलं आहे UK मधनं, नॉटिंगहममधनं. वा, UKतनं थेट केलं? हो. बरं. पण साधारणपणे धारणा अशी असते की जे जिथे आहे तिथलंच मटेरियल घेऊन ते फार उत्तम पद्धतीनं बांधकाम करावं. बरोबर. लॉरी बेकरची ती कॉन्सेप्ट, कसं वाटतं? ते आहे, पण आत्ताचा जो ह्या काळातला जो मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो आहे की तुम्हाला कमी वेळेत, कमी वेस्टेजमध्ये एक युनिट जर रेडी तुम्हाला दिलं तुमच्या साईटवर, तर ते जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह पडतं आणि त्यात तुमचा स्पीड वाढतो. आणि ह्यामध्ये ही जी आमची कन्सेप्ट आहे की पोर्टेबल स्ट्रक्चर्स, म्हणजे पूर्णपणे आमच्या फॅक्टरीमध्ये H2H फिनिश केलेला जातो प्रोडक्ट आणि साईटवर जाऊन फक्त तुम्हाला एका बेसवर आम्ही ठेवतो युनिट, त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कनेक्ट करायचं, पाणी कनेक्ट करायचं आणि स्युएज, जर टॉयलेट असेल त्या युनिटमध्ये तर स्युएज कनेक्ट करायचं. सो तुम्हाला एकाच दिवसात सगळं हे मिळून जातं. तुम्ही H2H हा शब्द वापरला, काही सामान्य प्रेक्षक आहेत त्यांच्या दृष्टीनं. सो आम्ही हा पूर्ण स्टीलचा फ्रेमवर्कपासनं अगदी टॉयलेट युनिटमधलं भांडं जे आहे त्याच्यापर्यंत लाईट फिटिंग्स, विंडोज, डोर्स, ग्रिल हे सगळं लावून हे तुम्हाला एक युनिट मिळतं, रेडीमेड युनिट मिळतं. ओके. पण ऋतुजाची आणखीन एक ओळख आहे आणि शासनातल्या धोरणकर्त्या मंडळींना मला ती सांगायची आहे आणि ती खासच आहे. कारण तिने ते विचार केला की आपण असं काही करू शकतो का की न चोरीला जाणारं टॉयलेट, न चोरीला जाणारं बसस्थानक, ही कशी म्हणजे डिमांड आली कशी आणि सुचलं कसं की चोरीला जाऊच शकत नाही ते टॉयलेट, म्हणजे त्यातल्या आतमधल्या वस्तू? तर आता बऱ्याचशे आपले फिटिंग्स जे असतात ते काढून नेता येतात, लोक घेऊन जातात, त्याचा मग उपयोगच होत नाही त्याचा, मग ते टॉयलेट किंवा काही असेल ते तसंच बंद पडतं. म्हणून आम्ही डिझाईन करताना म्हणजे क्लायंटची ही रिक्वायरमेंट होती की हे जे आम्ही रुरल एरियामध्ये ठेवणार आहोत तिथे ह्या गोष्टी नसतात अवेलेबल इझिली, त्यामुळे ते नवीन आहे किंवा काहीतरी फॅन्सी आहे म्हणून नेतात काढून, परत ते विकतात. पण मग त्याला अवॉइड करण्यासाठी, वॅन्डलिझम फ्री करण्यासाठी आम्ही असं डिझाईन केलं की त्यामध्ये म्हणजे हात घालून सुद्धा ते काढू शकणार नाही, म्हणजे दिसताना फक्त तुम्ही बटन दाबा किंवा पाण्याचं आहे, सोपचं आहे, हेअर ड्रायरचं आहे, तुम्ही फक्त बटन दाबा, एव्हरीथिंग विल बी सॉर्टेड. तुम्हाला काही दिसणार नाही हे कुठून येत आहे, कुठून त्याचं सोर्स आहे. सो हा मिसक्रेंट आहे ते वस्तू चोरून घेऊन नाही जाऊ शकत. आणि बस स्थानकाबद्दल पण असं आहे, बस स्टँडचं असं केलं की त्यामध्ये फ्लोर बेसच आम्ही बनवून देतो इथून, की तिथे जाऊन तुम्हाला बनवायची गरज नाही, फक्त तिथे ठेवायचं आणि रेडी टू यूज. त्यामध्ये तो जो बेंच आहे किंवा त्यातले जे एलिमेंट्स आहेत ते पूर्णपणे स्ट्रक्चरमध्ये वेल्ड केले जातात, सो काढून न्यायचा हा काही प्रश्नच राहत नाही. ओके. पण ऋतुजाचं जे मुख्य काम आहे ते आहे मॅजिक स्ट्रक्चर. थोडंसं मागं ते मॅजिक स्ट्रक्चर पूर्ण फ्रेममध्ये तुम्ही एकदा बघा, मग तुमच्या लक्षात येईल की खरोखरचं मॅजिकचं स्ट्रक्चर काय. ऋतुजा, लेट्स स्टार्ट विथ दिस. हे काय आहे आपण जिथे उभा आहोत? सो हे एक सेल्स ऑफिस आहे. हे एका आता जिथे साईट जस्ट एक्सकॅव्हेशन चालू आहे हे तिथे ठेवलं जाणार. मग लोक जे साईट बघायची असते की काय तुम्ही देणार आहात ह्या प्लॉटमध्ये, ते बघण्यासाठी हे ऑफिस थेट साईटवर असेल. ओके. आणि हे
साईटवर असल्यामुळे काय होतं की लोकांना ह्याचा अट्रॅक्टिव्ह एक लुक हवा असतो की त्यांनी अट्रॅक्शनमुळे ते ॲटलिस्ट व्हिजिट करतील त्या सेल्स ऑफिसला. आणि तिथे फक्त क्लायंटला आता पाणी आणि इलेक्ट्रिसिटी एवढंच जोडून द्यायचं आहे. एवढंच फक्त, बाकी सगळं स्ट्रक्चर हे इथेच बनणार? सगळं इथेच बनवलं. आणि हे किती दिवसामध्ये बनलेलं? हे एक 10 फूट बाय 20 फूटचं स्ट्रक्चर, म्हणजे 200 स्क्वेअर फीट, हे 3 आठवड्यामध्ये पूर्णपणे रेडी असतं. चौथ्या आठवड्यात साईटवर रेडी टू यूज असतं. राईट. आणि ऋतुजाने मला सांगितलं की ते फक्त एक वेळेला नाही आहे, तर अनेक वेळेला ते वापरता येऊ शकतं, कॅन बी डिसमेंटल. येस. कसं काय? सो आता हे अख्खं जे युनिट आहे हे 10 फूट बाय 20 फूट आहे. हे क्रेननी उचलून दुसऱ्या लोकेशनवर ठेवता येतं. सो आता सेल्स ऑफिसचं काय होतं की साईट संपली तर सेल्स ऑफिसचं तिथलं काम संपतं, पण दुसरी साईट चालू असते. तिथे नवीन करण्यापेक्षा हेच सेल्स ऑफिस तिथे वापरलं जातं आणि रियूज होतो याचा. सो आम्ही हे मल्टिपल टाइम्स ठेवू शकतो. आणि ह्यापेक्षा मोठं असेल तर त्याला पॅनल्समध्ये डिवाइड करून त्याला असेंबल डिसअसेंबल करून दुसरीकडे शिफ्ट करता येतं. राईट. आणि सिरम इन्स्टिट्यूटचं काय काम केलं ते इंटरेस्टिंग कहाणी. येस. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही सुरुवात केली होती एक छोटी सिक्युरिटी केबिन देऊन. त्यानंतर त्यांना जी बिल्ड क्वालिटी आणि जे आमची सर्व्हिस आवडली, त्यानंतर ते प्रीफॅब कुठलं युनिट असेल ते कंपल्सरी आमच्या थ्रूच घेतात. मग त्यांच्या पर्सनल घराच्या इथेही आम्ही दिलेलं आहे, परत मुंबईच्या घरी दिलेलं आहे. आणि आता साईट ऑफिस किंवा त्यांचे जी कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथल्या लोकांना अकोमोडेट करण्यासाठीचे एक युनिट, असे 12 युनिट्स आम्ही इथे बनवून तिथे जोडून दिलेले आहेत, ते पण 4थ्या मजल्यावर. वा. पण आता हे कुठल्या एक तर कन्स्ट्रक्शनसाठी आहे, हो, पण आपले प्रेक्षक आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले आहेत, जगभरातले आहेत, तर ह्याची युटिलिटी त्यांच्या दृष्टीने कुठे कुठे असू शकते? तर आता ह्याचा यूज होतो, पहिली गोष्ट तर जिथे तुम्हाला कन्स्ट्रक्शन लेबर पण मिळणार नाही आणि मटेरियल सोर्स करण्याचा खूप इश्यू आहे. रिमोट लोकेशन्स आहेत जिथे आपण लेबर सोर्स करणार अवघड होईल. त्यानंतर जिथे आपल्याला कन्स्ट्रक्शन रेस्ट्रिक्टेड झोन्स आहे, कारण हे टेम्पररी स्ट्रक्चर्स आहेत, हे तुम्ही उचलून ठेवू शकता कुठे, त्या ठिकाणी युजफुल होतं. आणि जिथे फास्ट कन्स्ट्रक्शन हवं आहे तुम्हाला, तुम्ही यू कॅनॉट स्पेंड टाईम की एक एजन्सी येऊन तुम्ही त्यांचा फॉलोअप घेऊन मग ते काम करून जातात. सो हे सगळं आम्ही करतो. आणि अशा रिमोट लोकेशन्सवर कन्स्ट्रक्शन जिथे अवघड आहे तिथे आम्ही वी कम इन पिक्चर. तुम्हाला लक्षात आलं असेल की आमच्या ह्या मालिकेतनं महाराष्ट्रात असे उद्योजक की जे नवकल्पना घेऊन आलेले आणि त्या नवकल्पनेतून तुम्हाला पण काहीतरी नवीन सुचावं, अशा पद्धतीच्या गरजा तुमच्या असतील तर तुम्ही ऋतुजाला कॉन्टॅक्ट करू शकता. मी ते नेहमीप्रमाणे सांगेनच शेवटी. पण त्याबरोबर आपल्या मराठी उद्योजकांनी किंवा मराठी तरुणांनी जास्तीत जास्त उद्योगाकडे यावं ह्यासाठीची ही सिरीज आहे. आता यातलं मटेरियल वगैरे हा प्रश्न पडला असेल, पण एक प्रेक्षक असं म्हणतील की हे असं टेम्पररी असल्यामुळं फार दीर्घकाळ चालणार नाही. किती वर्ष चालू शकतं हे स्ट्रक्चर? खरं तर 50 वर्षपेक्षा जास्त 50 वर्ष, कारण ह्याच्यामध्ये सिमेंट बोर्ड्सच आहेत, सगळे ड्राय मटेरियल्स आहेत. ते मटेरियल पण बघू. सिमेंट शीट्स आणि फ्रेमवर्क जे आहे पूर्ण GI पाईप्सचं आहे. आणि हे आता लावलेलं आहे ते अल्को पॅनल शीट आहे. आता हे पण बघूया. हे 50 वर्ष चालणारं मटेरियल हे काय आहे? हे ॲल्युमिनियम कंपोजिट पॅनल आहे. हो. आणि ह्याला मध्ये जो आहे तो GP पाईप्स आहे, म्हणजे गॅल्वनाइज्ड आयर्नचा पाईप आहे. हे अख्खं स्ट्रक्चर त्या पाईपचं आहे. त्यानंतर सिमेंट शीट आहे, सिमेंट बोर्ड्स, फायबर सिमेंट बोर्ड, आणि त्याच्या पुढे जिप्सम शीट आहे. आणि त्याला आतून फिनिशिंग आपल्या नॉर्मल सिव्हिल वर्क मध्ये आपण प्लास्टर करतो, पेंट करतो, तसा फिनिश येतो. पण आतमध्ये जी फ्लोरिंग आहे ती मात्र नॉर्मल आहे. हो, ती नॉर्मल आहे. बाहेरचं स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला इथे प्री फॅब्रिक आहे. आणि मग आता मधलं जे आहे ते मात्र सगळं नॉर्मल घरासारखे आहेत गोष्टी. पण मग आता हे जी फ्लोरिंग आहे ती जिथे तुम्हाला असेंबल करून उभा करायचंय तिथे जाऊन करायची का हे पण इथेच करायचं? नाही, हे सगळं इथेच बनवून म्हणजे उचलला जाणार हे अख्खं फ्लोर, असं पूर्ण फ्लोरिंग. आणि फक्त ते निहून जिथे हवं ते ठेवायचं आणि आम्ही आउटलेट काढून देतो, त्याला कनेक्ट करायचं. सो दिस इज व्हेरी हँडी कन्सेप्ट आणि आत्ताच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. फास्ट कन्स्ट्रक्शन आणि खूप वेस्टेज कमी होतं, कारण आम्ही सगळं कॅल्क्युलेट करून की ह्याला एवढंच लागणार आहे, त्यामुळे वेस्टेज खूप कमी होतं. आता याची साईज किती आणि कितीत बनवलं ते आपण? हे आहे 12 फूट बाय 20 फूट, सो 240 स्क्वेअर फीटचं आहे. आणि ह्याची स्टार्टिंग प्राइस 5.5 लाखापासून आहे. ओके, 5.5 लाखापासून आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पण आता ह्याची गरज मुख्यत्वे लोकांना वाटते कुठं? म्हणजे हल्ली हा ट्रेंड दिसतोय मला, कोकणात असेल, काही रेस्टॉरंट्स असतील की जिथे टेम्पररी काही स्ट्रक्चर्स करायचे. हॉस्पिटॅलिटीमध्ये हो, हॉस्पिटॅलिटीमध्ये काय होतं की तुम्ही ते अख्खं रिसॉर्ट बांधता त्याचे सगळे जे एलिमेंट्स गोळा करताना खूप वेळ जातो, खूप
एनर्जी जाते. तर आम्ही डायरेक्टली रेडी रूम्स देतो रिसॉर्टसाठी. आणि काही काहींचे काय असतात की प्लॉट्स आहेत रिकामे आहेत, त्यांना काय करायचं आहे माहीत नाही, पण तिथे आपलं प्लॉट आहे किंवा प्लॉटिंग आमचा हा प्लॉट आहे हे दाखवायचं असेल तर एक सिम्पल युनिट ठेवतात. कधी ते व्हिजिट करतात महिन्यातून एकदा, पण तिथे काहीच सोय नसते त्या प्लॉटवर. त्यामुळे हे युनिट्स तिथे कामात येतात की टॉयलेट असतं, किचन आहे आणि एक रूम मिळते तुम्हाला आराम करायला. आणि किती छोट्या छोट्या जागेत आपण हे बसवू शकतो आणि किती मोठ्यात मोठं कन्स्ट्रक्शन करू शकतो? सर्वात छोट्यात छोटं 3 फूट बाय 4 फूट एक टॉयलेट होऊ शकतं आणि मोठ्यात मोठं जे काय म्हणजे कितीही होऊ शकतो. अच्छा, आता JNPT सारखे, कारण हे मला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये JNPTतनं काही टँकर्स आलेले असतात, काय कंटेनर म्हणतो आपण त्यांना, तो एक ट्रेंड होता. तर तो ट्रेंड असा होता की लोकांना असं वाटायचं की ते मी घेईन काय कशाच्याही भंगाराच्या दराने घेईन, पण नंतर असं लक्षात आलं की त्यातनं टेम्परेचर वाढते पण ते नंतर उपयोगात पण येत नाही. पण त्याला पण हा पर्याय असू शकतो का? हो, हा पर्याय त्याच्यापेक्षा कंटेनरपेक्षा हा जास्त बेटर कसा आहे की एकतर साईज लिमिटेशन नाही आहे ह्यामध्ये. आपण मॅक्सिमम इंडियामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कॅरी करता येईल इझिली. 10 फूट बाय 20 फूट हे इझिली कॅरी करता येतं, त्याच्यापेक्षा मोठेही कॅरी करता येतं. आणि कंटेनरचा प्रॉब्लेम काय होतं की ते मेटल असल्यामुळे जरी ते स्टर्डी असलं पण तेवढंच गरमही होतं, कारण मेटल तापतं तेवढं, त्यामुळे हीट सगळी ट्रॅप्ड राहते आतमध्ये. तर तो ह्या कन्सेप्टनी ओव्हरकम झाला की दिस इज ऑल इन्सुलेटेड, रूफपासनं वॉल पॅनल सगळं इन्सुलेटेड आहे, त्यामुळे पूर्णपणे अवॉइड होतं. आणि दिसताना जो कंटेनरचा लुक हा दिसतं की अरे हे टेम्पररी किंवा कंटेनर, हा पूर्णपणे इथे अवॉइड होतो. हे असं वाटतं की बांधकाम केलेलं आहे. एक वेगळा प्रश्न विचारतो तुझ्या. येस, तुम्ही मराठा समाजाचे आहात, बरोबर? आणि आता तुमच्या संघटनेत पण तुम्ही काम करताय. काय संघटनेचं मूळ तत्व काय आहे त्याच्यात? मूळ तत्व हेच आहे की मराठा समाज हे एकत्र येऊन त्यांची बिझनेस डेव्हलपमेंट ग्रोथ एकत्र व्हावी, एकमेकांना धरून पुढे जावं आणि हे जे बिझनेस कन्सेप्ट आहेत एकमेकांना सपोर्ट करावं आणि प्रोफेशनली आपण एकत्र कसे ग्रो होऊ शकतो, हा एक मेन उद्देश आहे. पण त्यात अडचण अशी आहे की आपला समाज आहे तो पारंपरिक विचार करतो, बरोबर, आणि त्यातल्या त्यात मराठा समाज तर फारच त्याच्यावरती इतक्या सगळ्या गोष्टीचा पगडा आहे. तर मी जाणीवपूर्वक म्हटलं होतं की अशा मुली की ज्या उद्योग स्वतः करताय, तर मराठा समाजातल्या अनेक मुली आणि महिला तुम्हाला बघत असतील, त्यांना काय सांगायचं? मराठा समाज जरी आता मी माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड सांगते की मी लहानपणीपासून माझे वडील पण की काम केलंच पाहिजे, म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये टॅलेंट आहे हे प्रोत्साहन त्यांनीच दिलेलं आहे. माझे काका पण आहेत की मी हे सगळं करून पण ते अजून काम देतात की नाही तू हेही करू शकते, तू केलं पाहिजे. सो असं एक आपल्यामध्ये सगळ्या लेडीजमध्ये हे टॅलेंट आहेच आहे, फक्त आपण तो एक वे आणि एक मेथड फाइंड आउट केली पाहिजे की माझं टॅलेंट कुठे उपयोगात येऊ शकतं, बी इट बिझनेस किंवा तुम्हाला जे आवडतं ते. आणि प्रत्येकामध्ये मी तर म्हणेन नक्कीच लेडी असो किंवा कोणी असो, हा टॅलेंट किंवा एक नक्की काहीतरी एक फॅक्टर असतो की त्यांनी समाजाचं काहीतरी एक क्रिएटिव्ह तुम्ही ऑप्शन देऊ शकता. पण ह्या जो आपल्या परंपरा थोडीशी वेगळी विचार, त्याचा कधी अडचण नाही? अडचण येते बऱ्याच ठिकाणी, कारण हे माझी बऱ्यापैकी टेक्निकल फील्ड असल्यामुळे असं अप्रोच असतो की हिला काय माहिती असणार आहे किंवा काही नाही, पण जेव्हा ते इंटरॅक्ट करतात, जेव्हा त्यांचे क्वेश्चन्स इझिली आन्सर केले जातात माझ्या थ्रू, तर मग तेव्हा ते पटतं. आणि मोरओव्हर काम जास्त बोलतं, रादर दॅन कन्व्हिन्स करावं खूप कमी लागतं. काम बोलल्यानंतर त्यांना कळतं की ओके हे जे दिलेलं आहे किंवा हे जे आम्ही युनिट देतो त्याची बिल्ड क्वालिटी, त्याचं लाईफ, हे बघून ते नक्कीच खुश होतात. आणि म्हणून तो तांत्रिक विषय काढला आणि बरेच तंत्रज्ञानातली माहिती असलेले किंवा ह्या व्यवसायाशी निगडीत असलेल्या मंडळींना आणखीन काही माहिती हवी असेल तर हे मॉडेल्स पण आम्ही ठेवले तिथे. सो हे 10 बाय 20चे असे युनिट्स आम्ही बनवू शकतो ज्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं आतमध्ये रिसॉर्ट रूम हवंय, नुसतं एक 1 रूम किचन हवंय. हे रूफचं मटेरियल काय ऋतुजा? रूफ आपण प्री कोटेड मेटल शीट हे टॉप लेअर असतं. प्री कोटेड मेटल शीट जे आपण पत्रा जो म्हणतो आपला मेटलचा तो, आणि त्याच्या खाली आमचं इन्सुलेटेड पॅनल असतं. ह्यामध्ये काय होतं की जो पावसाचा आवाज आहे तो अवॉइड होतो. नाही तर असं वाटतं की पत्र्याचं स्ट्रक्चर म्हणजे याच्यात आवाज येईल, हीट येईल, पण तसं न करून आम्ही त्याच्यात इन्सुलेटेड रूफ पॅनल टाकतो. त्याच्यानंतर त्याच्या खाली फॉल सिलिंग असतं, जे फॉल सिलिंग ज्याने ते सगळं कव्हर होतं आणि हीट कमी ट्रान्सफर होते. हा अशी कन्सेप्ट. राईट. पण आता इथे आपल्यासारखे महाराष्ट्रात बनवणारे असे प्री फॅब्रिकेटेड किती लोक आहेत?
प्री फॅब्रिकेटेड जी कन्सेप्ट आहे म्हणजे वॉल बनवणारे भरपूर आहेत, पण अगदी ते बीजे सिरकेपासून पण बरीच लोक येस, पण पोर्टेबल करून साईटवर इन्स्टॉल करून देणारे हे आम्हीच आहोत, एकमेव. हो. म्हणून आपल्या ह्या सिरीजमध्ये ना अशी युनिक मंडळी आपल्याला भेटतात. आता ऋतुजाला अनेक प्रश्न तुम्हाला पडलेच असतील, त्यांना विचारायचे आहेत. हाऊ टू कॉन्टॅक्ट यू? येस, सो आमची वेबसाईट www.magicstructures.com ही आहे आणि आमचा ऑफिस नंबर मी शेअर करते 9850646566. पण ऋतुजा, काही मुली असतील की त्यांना काहीतरी त्यांच्या डोक्यात काही कल्पना आहे किंवा त्यांना आणखी वेगळ्या पद्धतीचं फायनान्शियल मार्गदर्शन हवं आहे, टेक्निकल मार्गदर्शन हवं आहे, तर तिथं त्यांना आपण कसं कॅटर करू शकतो? कारण मुलींना बऱ्याच ग्रामीण भागातले पण आहेत, शहरी पण आहे. डेफिनेटली मग मुलींना हा एक पुश थोडासा मला वाटतं की द्यावा लागतो आणि तो दिलाच पाहिजे. त्यांच्यामध्ये मी जसं म्हटलं इनबिल्ट असतात सगळ्या स्त्रियांमध्ये, सो मी त्या बाबतीमध्ये नेहमी अवेलेबल आहेच आहे. कधी काही गायडन्स हवा असेल किंवा मी जिथे कॉन्ट्रीब्यूट करू शकते, आय विल बी हॅपी टू हेल्प. आणि किती कामगार येतात आपल्याकडे कामाला? आता आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टर्स आणि असे सगळे मिळून 40 लोक आहेत जे ह्या कन्सेप्टवर काम करतात. आणि कुठे कुठे आपण ऑर्डर डिलिव्हरी करतो? आपण महाराष्ट्र आणि नॉर्थमध्ये मुंबई, साऊथमध्ये चेन्नईपर्यंत दिले. चेन्नईपर्यंत? गोवामध्येही आपण काही टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर्स दिलेले आहेत, जे सगळे इथे बनवलेत आम्ही आणि ट्रकवर ट्रान्सपोर्ट करून तिथे इन्स्टॉल केलेले आहेत. फाईन. पण मला ऋतुजानं हे जे सोल्युशन दिलं की टॉयलेट्स जे आहेत ते क्लीन नीट राहू शकतात, अशा पद्धतीचे असेंबल पण आता एकदा हे माउंट तुम्ही कुठल्याही व्हेकलच्या स्ट्रक्चरवरती केलं की मग त्या व्हेकलचा वापर फक्त टॉयलेट म्हणूनच करायचा. ती व्हेकल म्हणजे टॉयलेट झाला आता. पण त्यासाठी मग व्हेकल इतकी वर्ष जुनी असावी वगैरे का ते ओनरवरती डिपेंड आहे? हां, ते डिपेंड करतं की तुम्ही कोणता मॉडेल आणता, त्यावर काय बसतं, किती युनिट्स बसू शकतात हे आपण डिझाईन करून देतो. आणि हे आता आपल्याला सांगता येईल की हे काय डिझाईन आहे, किती ह्याच्यामध्ये युनिट्स आहेत? सो ह्याच्यामध्ये 2 वॉशरूम्स आहेत, युरिनल सकट आहे आणि एक आतमध्ये जाऊन तुम्हाला एक छोटा एरिया टू चेंज, देन एक कमोड आहे आणि वॉश बेसिन आहे. यामध्ये इनबिल्ट त्याचं जो सिवेज टँक आहे तोही इनबिल्ट आहे, वॉटर टँक आहे तोही इनबिल्ट आहे आणि शिवाय हे एसी टॉयलेट आहे. अच्छा, एसी टॉयलेट आहे? हो. पण मग यातली प्रत्येक गोष्ट नंतर जर काढून घ्यायची असेल तर ती काढून घेता येते का? हे फिक्स्ड स्ट्रक्चर? हे सगळं फिक्स्ड आहे, काही काढू शकत नाही. फक्त यातलं काढू शकतो आपण? हो, पण ह्यातलंही सगळं इट्स ऑल होमोजिनियस स्ट्रक्चर, म्हणजे असं इंडिव्हिज्युअल एलिमेंट असं नाही आहे. राईट. मस्त आहे हे सगळं. आणि नवनवीन कल्पना ज्या येत आहेत उद्योजक म्हणून, तर त्या अशा कल्पना तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरती बघायला मिळतील. नेहमी तर आपण राजकीय गोष्टी करतच राहतो, सामाजिक प्रश्नांची उकल करतो, पण मला असं नेहमी वाटलं आणि वाटतं अजूनही की असे सगळे, कारण जगभरातल्या जवळपास 129 देशामध्ये आता मराठी माणूस पोचलेला आहे. कितीतरी ठिकाणांना मला फोन येत आहेत, अमेरिकेतनं फोन येत आहेत, मिडल ईस्टमधनं येत आहेत, UKतनं येत आहेत, महाराष्ट्राच्या वेगळ्या भागातनं फोन येत आहेत की ही मालिका ही त्यांच्यासाठी प्रेरणादायी. तुम्ही बघितलं असेल तर मी फक्त पूरक प्रश्न विचारतो, कारण इथे काही प्रतिवाद करायचा नसतो मला. ही कॉन्सेप्ट फक्त तुमच्यापर्यंत आली पाहिजे आणि त्याच्यातनं तो व्यापारही वाढावा, नवीन कल्पनाही तुम्हाला सुचावी. आणि त्याबरोबर आता काही लोकांना ऋतुजा असं वाटतं की जात समूह म्हणून आपण एकत्रितपणे करतोय, पण खरं तर माझं असं मत आहे की त्याला पण हरकत नाही आहे. अनेक जात समूहाचा तर मला उल्लेख करायचा नाही आहे, पण त्यांच्या होता ना पूर्वी संघटना. खरं तर मराठानीच ते उशिरा सुरू केलेलं असं दिसतंय ते. पण आता हा अनुभव कसा आहे जेव्हा तुम्ही एकत्रित आलात सगळे? महिला किती आहेत त्याच्यामध्ये? महिला आता 100हून अधिक आहेत ज्या प्रॉपर बिझनेस करतात, म्हणजे स्वतः बिझनेस करतात. त्या होण्याचाही म्हणजे फक्त नावापुरती डायरेक्टर आहेत किंवा सहीपुरती आहेत असं नाही आहे. असं? हो, त्यांच्या स्वतःचे वेगवेगळे बिझनेसेस आहेत. एक 5-10 सांगता येतील मला की जे युनिक बिझनेस आहेत? डीप क्लिनिंग सर्व्हिसेस आहेत ज्या त्या मॅडम स्वतः सर्व हे करतात. त्यानंतर हनी बी कीपिंग आहे. भरपूर आर्किटेक्चर रिलेटेड पण आहेत जे वेगवेगळ्या म्हणजे लँडस्केप असेल हे करतात, डिझायनिंग करतात. आणि म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत की जे सोफा फर्निचर मॅन्युफॅक्चरिंगमधले आहेत, टीचिंगमधले आहेत भरपूर किंवा कोचिंग मधले आहेत. सो अशा लेडीज आम्ही सगळ्या मिळून म्हणजे ते कधी किटी पार्टी नाही झाली, इट वॉज ऑल बिझनेस डिस्कशन्स. पण मग आता गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह जे आहेत त्यांचे ते हे पण फॅक्टरी दाखव मी त्यांना, इथं त्यांचं वर्कशॉप आहे. गव्हर्नमेंट अलीकडे खूप स्टार्टअप्स आणि सिंगल विंडो सिस्टमबद्दल बोलतंय. हो, तसं प्रत्यक्षात आहे का? पण शोधलं तर नक्कीच आहे. फक्त तो प्रॉपर मेथड आणि प्रॉपर एक चॅनल मिळाला तर वी शुड बी स्मार्ट इनफ की आपण कसं आपल्या बिझनेसमध्ये त्याला उपयोग करून घेऊ शकतो. आणि स्पेशली विमेनसाठी आत्ता तर खूप स्कीम्स आहेत, सबसिडीज आहेत ज्या नक्कीच सगळ्या महिलांनी
विचार केलाच पाहिजे. पण तसा मग सकारात्मक प्रतिसाद सरकारच्या यंत्रणेकडून मिळतो का? हो आहे, म्हणजे एक्झाम्पल्स आहेत काही ज्यांनी अप्रोच केलेलं आहे आणि गव्हर्नमेंटकडनं त्यांना मिळालेलं आहे. राईट. ही तुमची वर्कशॉप का? हो, इथे सगळं असेंबल होतं? इथे फक्त कटिंग होतं सगळ्या मटेरियलचं. असेंब्ली सगळी ओपन एरियामध्येच होते कारण सायझेस मोठे असतात सगळ्याचे. ओके. सो सगळं मेजर करून वर्कशॉपमध्ये कटिंग होतं आणि परत मग त्या जागी लावलं जातं. राईट. आता मला सांगा, हा एपिसोड बघितल्यानंतर अनेकांना असं वाटेल की ह्या बिझनेसमध्ये प्रॉस्पेक्ट आहे. काही इंजिनियर असतील मुली, काही आर्किटेक्चर मुलं पण असतील. सो आता हा बिझनेस ओव्हर इयर हा कसा ग्रो करतोय? तसं म्हटलं तर ही जी कन्सेप्ट आहे ह्यामध्ये आपल्या इंडियामध्ये अजून थोडंसं ब्रिक आणि मॉर्टर जे आहे म्हणजे ट्रेडिशनल कन्व्हेन्शनल कन्स्ट्रक्शन जे आहे त्याला जास्त प्राधान्य आहे. कारण लोकांना ते फिलिंग वाटते की दणकट आहे, हे टेम्पररी आहे अशी ती फिलिंग आहे. पण जेव्हा हे ॲडव्हान्टेजेस बघतात त्याचे तेव्हा त्यांना तो कळतं की नाही, दिस इज द नीड ऑफ द. पण तुम्ही चेन्नईचा मला एक किस्सा सांगितला ना की मरीना बीचवरती काय झालं होतं? सो तिथे जेव्हा वादळ आलेलं होतं, आमचं एक टॉयलेट युनिट तिथे दिलेलं होतं आम्ही. त्याच्या शेजारचा लाईट पोल पडला, पण ह्या टॉयलेट युनिटला काही नाही झालं. फक्त त्याची कडी कोणीतरी लावली नव्हती म्हणून दार हिंजमधनं निघालं. पण अख्खं युनिट विदाऊट एनी त्याचं फाउंडेशन काही नसताना त्या बीचवर राहिलं. ते तेवढं स्टडी आहे आणि त्याची स्ट्रेंथ तेवढी आहे. सेल्फ वेट. ऋतुजानी मला असं सांगितलं की डिसमॅन्टलच्या प्रोसेसमध्ये समजा तुम्हाला असं वाटलं की ते स्ट्रक्चर एका ठिकाणानं दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं तर तुम्ही करूच शकता. पण जे काही रॉ मटेरियल त्याच्यातनं निघेल त्याच्यातनंही तुमचा पुढं बऱ्यापैकी कॉस्ट सेव्हिंग होते. हो, कारण आता ह्याचं जे बेसिक फ्रेमवर्क आहे ते पूर्णपणे स्टील आहे. मध्ये मध्ये आम्ही स्टेनलेस स्टील ही पाईप्स यूज करतो. सो एखाद्याचं नाही यूज झालं हे युनिटचं किंवा शिफ्ट नसेल करायचं दुसरी कुठे, सो दे कॅन इझिली रिमूव्ह ऑल द मटेरियल्स आणि आतलं जे स्टील आहे हे रिसेल व्हॅल्यू म्हणजे त्याचा ROI निघून जातो या युनिटचा. राईट. आपण ग्रोथ बद्दल बोलतो की हा बिझनेस कसा ग्रो होतोय. हो. सो मग ही कन्सेप्ट म्हणजे आपण आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय की फास्ट कन्स्ट्रक्शन हवंय, त्याच्यामध्ये एवढा लोकांना शेतात पण बऱ्याच गोष्टी करायच्यात. कोणाला कोल्ड स्टोरेज करायचंय, कोणाला गोठे करायचे, कोणाला पॉली हाऊसेस करायचे. मला माहिती आहे की पॉली हाऊसेससाठी हे युटिलिटी आहे की नाही. ह्याचं यूज काही होऊ शकतो. तुम्ही फक्त सांगा आम्हाला हे करायचंय आणि हे 3 आठवड्यात तयार. हे 3 आठवड्यात तयार होतं. ग्रेट. म्हणजे हा बिझनेस वाढणारच आहे. हा बिझनेस, ही कन्सेप्ट इतकी म्हणजे ह्या आरसाठी नीडेड आहे की फास्ट आहे आणि तुमचं कॉस्ट इफेक्टिव्ह कन्स्ट्रक्शन होतं. तुम्हाला स्वतःला काही बघत बसावं लागत नाही. आम्ही सगळं हे एजन्सीज मॅनेज करून करतो. त्यामुळे ही कन्सेप्ट खूप वाढत जाणार आहे पुढे की तुम्ही ट्रेडिशनल कन्स्ट्रक्शनमध्ये वेळ वाया न घालवता फास्ट मेथडमध्ये स्मार्ट कन्स्ट्रक्शन आहे. ओके. एक असं काम की जे केल्याचं समाधान आजही आहे. नेहमी पहिला प्रोजेक्ट हा नेहमीच आपला आवडता आणि जवळचा असतो. सो मी तो प्रोजेक्ट डिझाईन केला आणि माझ्याकडे जेव्हा कन्सेप्ट आली होती तेव्हा मला नंतर कळालं माझेच आर्किटेक्चरचे सर होते, त्यांनी केलेलं होतं आणि माझं रिवर्किंग झाल्यावर त्या क्लायंटला इतकं आवडलं. म्हणजे मला खूप गुरुलाच तुम्ही सरांपेक्षा माझं डिझाईन अप्रूव्ह झालं आणि चांगलं वाटलं त्यांना. आणि तोही प्रोजेक्ट आम्ही सगळे पॅनल्स इथे बनवून, खूप जॉमेट्री कॉम्प्लिकेटेड होती बट MM to MM करावं लागतं डिझाईन, त्यामुळे ते जेव्हा ते एकत्र फिट झालं त्यामुळे खूप आनंद झाला. राईट. सो फिटचा विषय निघाला म्हणून शेवटी मी तुम्हाला सांगतो की इथे ऋतुजाचा काय आहे तुमचा हेल्थ क्लब आहे. हेल्थ क्लब आहे आणि तिथे युनिसेक्स म्हणजे महिला आणि पुरुष दोघंही तिथे येऊन करू शकतात. पण तो एक वेगळा भाग आहे, तो ह्या प्रोजेक्टचा म्हणजे ह्या आपल्या आत्ताच्या चित्रीकरणाचा भाग नाही आहे. मूळ मुद्दा एवढाच आहे की हे जे नवनवीन पद्धतीच्या कल्पना आहेत त्या कल्पनात महाराष्ट्रासमोर मांडायच्या आणि ऋतुजा तिथे भेटणारच आहे त्या मराठा ह्याच्यात. हो. 27-28 1 मार्चला ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड. राईट. सो थांबूया आपण इथे. ऋतुजासह भारतभरातले किंवा महाराष्ट्रातले जे कोणी उद्योजक आहेत ते तुम्हाला भेटतीलच. ह्या नवीन कल्पनेतले काही 2 ते 3 भाग आणखी आहेत जे तुम्हाला पाहता येतील या प्लॅटफॉर्मवरती. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही उद्योगी व्हा. नोकऱ्यांचं प्रमाण आणि त्याबरोबर कमी होत चाललेलं नोकऱ्यांचं प्रमाण आणि दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था जी इतक्या गतीनं वाढते आहे, जगातली 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, तर तिथं तुम्हाला संधी एवढीच आहे की अशा पद्धतीच्या एक्सपोतनं, अशा पद्धतीच्या संघटनेच्या मदतीनं तुम्ही पुढं जाऊ शकता. तुमचे काही प्रश्न असतील ऋतुजासाठी तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. नंबर दिलाच आहे ऋतुजानं, तिथे तुम्ही संपर्क करू शकता. थांबूया आपण. MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो दिनांक 27 व 28 फेब्रुवारी
आणि 1 मार्च 2026 रोजी ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड पुणे येथे होणार आहे. प्रदर्शनाला भेट देऊन परिवर्तन आणि यशाच्या या ऐतिहासिक पर्वाचा भाग बना. आम्ही तुमची वाट बघतो आहोत.